नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भातील आहे। चौकशी प्रक्रियेत सहकार्य करता टाळाटाळ करत आहे। टाळाटाळ या एकंदरीतच नाफेड आणि एनसीएफ कडून चौकशी प्रक्रियेत सहकार्य न करता टाळाटाळ काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे घडामोडी आपण बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनल नसाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जर सला ब्रेक म्हणजे नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतोय। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्णपणे शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघावा ही विनंती शेतकरी मित्रांना। चला तर मित्रांनो, सुरुवात करतोय। जसं की तुम्ही शकता, नाफेड आणि एनसीएफ कडून कांदा खरेदी चौकशी प्रक्रियेत सहकार्य न करता टाळाटाळ। एकंदरीतच शेतकरी उत्पादन कंपन्या आणि मनी लॉन्ड्रिंग केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या निधीचा दुरुपयोग करून काही शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग करण्यात येत असल्याचा प्रमुख आरोप श्री मोरे यांनी 22 प्रतिवाद्यांना नोटिसा पाठवल्या। त्याप्रमाणे 19 प्रतिवाद्यांनी उत्तर दिले। या प्राप्त उत्तराच्या प्रती मोरे यांना देण्यात बाबत उच्च न्यायालयाने आदेशित केले आहे। तर या प्रकरणी पुढील सुनावणी 19 सप्टेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे, असे मोरे यांनी आग्रही बोलताना सांगितले। परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून किंमत स्थिरीकरण निधी योजनेअंतर्गत कांदा खरेदीमध्ये नाफेड व एनसीएफ या खरेदीसाठी आर्थिक गैरव्यवहार झाले मुद्द्यावर पिंपळगाव बसवंत येथील शेतकरी विश्वास माधव मोरे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे आणि या प्रकरणी 6वी सुनावणी नुकतीच झाली। मात्र नाफेड आणि एनसीएफसह कांदा व्यापारी संघटनांनी त्यास उत्तरच दिलेले नाही। त्यामुळे जाणूनबुजून चौकशी प्रक्रिया विलंब तसेच टाळाटाळ केली जात असल्याचे याचिकाकर्ते मोरे यांनी सांगितले। या प्रकरणी 6वी सुनावणी नुकतीच झाली। दरम्यान श्री मोरे यांनी कांदा खरेदीदार नोडल एजन्सीसह सहकारचे विविध विभाग अशा 22 ठिकाणी नोटिसा दिल्या। 19 घटनांनी प्रतिवाद्यांनी उत्तर दिले। अशी काही ती परिस्थिती आहे। धन्यवाद।